हिंदी भाषेच्या मुद्द्यावरती 5 जुलैला होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी मनसेकडून सर्वसामान्य मुंबईकरांना सुद्धा हाक दिली जाते आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि पदाधिकारी हे दादर स्टेशन परिसरामध्ये पोहोचलेत आणि त्यांच्याकडून सर्वसामान्यांना सध्या पत्रकाचं वाटपही केलं जात आहे। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय, ही लाईव्ह दृश्य आहेत दादर स्टेशनवरची। सध्या संदीप देशपांडे हे मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत सध्या तिथे पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे 5 जुलैला हा मोर्चा निघणार आहे। यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या सहभागी होणार आहेत। त्यामुळे आता हा मोर्चा भव्य दिव्य व्हावा यासाठी आणि एकूणच नियोजनाची जबाबदारी ही संदीप देशपांडे यांच्यावरती देण्यात आलेली आपण पाहतोय। आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य मुंबईकरांना, सर्वसामान्य मराठी माणसाला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि नेते संदीप देशपांडे हे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या सोबत सध्या दादर या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये पोहोचले आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांना हे आवाहन केलं जात आहे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी। तर या मोर्चाचा वेळ नेमकी काय असेल, मार्ग नेमका काय असेल हे लवकरच ठरवलं जाणार आहे। मात्र दादर स्टेशनच्या या परिसरामध्ये जाऊन आता सर्वसामान्य नागरिकांसोबत संवाद साधला जातोय आणि या मोर्चामध्ये मराठी माणसानं सहभागी व्हावं असं आवाहन केलं जात आहे। या मोर्चामध्ये जरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार असले तरी सुद्धा या मोर्चामध्ये कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल असं सुद्धा सांगितलं जात आहे। त्यामुळे मराठी भाषेसाठी, मराठी भाषेच्या अस्मितेसाठी, मराठी भाषेच्या एकूणच मुद्द्यावरून मराठी माणसाला एकत्र आणण्यासाठी आता हा मोर्चा काढला जाणार आहे। त्यामुळे अगदी सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे या मोर्चाकडे आणि सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा केलं जात आहे। अजय माने आमचे प्रतिनिधी आहेत थेट या ठिकाणावरून। अजय, दीपेश, आपण जर सगळेच नेते जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे आणि या ठिकाणी आता जे ते एकंदरीत जनजागृती करण्याचा हा संपूर्ण प्रयत्न आपण हातात जर पाहिलं तर आपल्याला प्लाकार्ड सुद्धा पाहायला मिळतात आहेत। हिंदी सक्ती विरोधात जे तो एकंदरीत हा संपूर्ण एकंदरीत जनजागृती करण्याचा प्रयत्न हा मनसेकडून करत येत आहे। बातचीत करा सर, आज पुन्हा एकदा जे ते तुम्ही जनजागृती करायला उतरलेला रस्त्यावर नाही, निश्चितपणे आज जर आपण बघितलं तर आज सगळ्या लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी आज आम्ही ट्रेननी प्रवास करतोय आणि लोकांना आवाहन करतोय। सोबत महिला अनेक प्रवाशांचे पहिले तर रेल्वे आता संपूर्ण हा प्रवास जो तो मनसेच्या संपूर्ण नेत्यांकडून करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नुकतीच फलाटावर जे ती रेल्वे जे ती दाखल झालेली आहे आणि हे सगळे मनसैनिक जे ते रेल्वेमध्ये बसून ही सगळी जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच पार्श्वभूमीवर नेमकं काय मराठी माणसांना किंवा मग ह्या प्रवाशांना सांगण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की मुंबईची लाईफलाईन म्हणून लोकलकडे पाहिलं जातं आणि त्या लोकलमधून हा प्रवास जो आहे तो सुरू होण्यात येणार आहे। त्यामुळे ही सगळी नेते मंडळी आपण जर पाहिलं तर आता रेल्वे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे नेमका हा प्रवास आणि रेल्वेत बसून मग काय नेमकं सांगण्यात येणार आहे आणि कुठल्या मुद्द्यांवर आता ह्या प्रवाशांकडून जनजागृती जी आहे ती करण्यात येणार आहे, मनसेच्या नेत्यांकडून प्रवाशांची जनजागृती करण्यात येणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। खरं तर रेल्वे स्थानकावर घोषणाबाजी जी आहे ती करण्यास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि आम्ही सगळे हे नेते जे आहेत ते रेल्वेच्या आतमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आता प्रवाशांसोबत चर्चा जी आहे ती मनसैनिकांकडून करण्यात येईल। खरं तर मुंबई लोकलमध्ये तेवढीच आजही गर्दी आहे। विरारची ही ट्रेन आहे, दादर स्थानकावरून विरारच्या दिशेने जाणारी या रेल्वेत ही सगळी मंडळी जी आहे ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मनसैनिकांकडून त्यांना जे ते पत्रक जी आहे ती वाटप या ठिकाणी करण्यात येणार। त्यामुळे आता मराठी माणसाला एकंदरीत जागरूक करण्याचा प्रयत्न हा मनसेकडून होत आहे। एक मिनिट, मराठी भाषेचा मुद्दा असेल अगदी अजय, आपण पुन्हा एकदा काही वेळानं प्रेक्षकांना ही दृश्य दाखवूया। मात्र आपण बघतोय की दादर स्टेशनवरून सध्या संदीप देशपांडे आणि जे मनसेचे काही कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी रेल्वेमधून हा प्रवास सुरू केलेला आहे आणि आता रेल्वेमध्ये असणाऱ्या प्रवाशांसोबत संवाद साधला जाणार आहे। 5 जुलैला ज्या पद्धतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय या मोर्चामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांनी, मराठी माणसांनी सहभागी व्हावं असं आवाहन सध्या केलं जाणार आहे।
सध्या दादर स्थानकामधून संदीप देशपांडे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरार लोकल पकडलेली आहे आणि या विरार लोकलमधून प्रवास सुरू केलाय। या लोकल प्रवासाच्या माध्यमातून तिथल्या प्रवाशांसोबत आणि सर्वसामान्य मुंबईकरांसोबत संवाद साधला जाणार आहे। दादर स्थानकावरती ते पोहोचलेले होते आणि त्यांनी पत्रकांचं सुद्धा वाटप केलं होतं। आम्ही सुरुवात एक जास्तीत जास्त कसं पोहोचावं त्याकरता आम्ही प्रथम शाळांमध्ये जाऊन प्रचार केला होता, शाळांमध्ये जाऊन पत्रकं वाटप केलेली, शाळांमधून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला, पालकांकडून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला। तसंच अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा की जो मोर्चा 5 जुलैला निघणार आहे तो खूप मोठा प्रचंड मोर्चा व्हावा। सगळेच पक्ष त्याच्यामध्ये सामील होणार आहेत हे तर नक्कीच आहेत, परंतु आमच्या पक्षाचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त त्याच्या पक्षाचे नेते आहेत ते त्यांच्या परीने प्रयत्न करतायत जास्तीत जास्त मोठा मोर्चा निघेल, जेणेकरून ज्याचं जे आहे सत्ताधारी त्यांच्यावर कुठला दबाव बनेल आणि कुठेतरी डोक्यात प्रकाश पडेल आणि लहान मुलांचा जो ताण पडणार आहे लहान मुलांना तो ताण कुठेतरी पडणार नाही, एक चांगली भावना घेऊन आम्ही रेल्वेमध्ये प्रवास करतो। हातात पॅम्पलेट सुद्धा पाहायला मिळतात। हे बघा, आम्ही एक पॉझिटिव्ह म्हणून बघतो आहे आणि सगळ्यांनी हा सहभाग घ्यायला पाहिजे खरं तर। आणि आम्ही सगळ्या असं नाही की हा एका झेंड्याच्या खालती आंदोलन केलेलं आहे, हे सगळ्या संघटनांना, सगळ्या मराठी ॲक्टर्सला, साहित्यिकांना सगळ्यांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, बोलवले आहे। हा एक मराठीसाठी लढा आहे, हा कुठलाही जातीचा धर्माचा नाही आहे। आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि आम्हाला मराठी ही हवीच आहे आणि ही आमची मराठी आहे, आम्हाला हिला जागवायचं आहे। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये असं मत आहे की आम्हाला हा संपूर्ण मराठीचा एकंदरीत जो प्रश्न आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आम्ही हे सगळे जे ते मुंबई लोकलमध्ये आलेलं। खरं तर मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी या संपूर्ण रेल्वे डब्यात आहे आणि त्याच ठिकाणी पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांकडून जे ते पॅम्पलेटचं वाटप ठिकाणी करण्यात येत आहे। त्यांच्या हातात सुद्धा आपल्याला ते पॅम्पलेट पाहायला मिळतात। आपण अनेक कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत। तुम्ही सुद्धा आज जे ते पॅम्पलेट वाटताना पाहायला मिळतात ते काय नेमकं? ऍक्च्युली आम्हाला हे सगळं मराठी अस्मिता सांभाळायची आहे, त्यामुळे आम्हाला हे सगळं तर हा रेल्वेचा प्रवास सध्या सुरू झालेला आहे आणि या आधी ज्यावेळेला दादर परिसरामध्ये हे सगळे मनसेचे नेते पोहोचले होते तेव्हा त्यांनी एका पत्रकाचं सुद्धा वाटप केलंय। त्यावेळेला संदीप देशपांडे यांच्यासोबत संवाद साधलेला होता आमच्या प्रतिनिधी अजय माने यांनी, तो सुद्धा जाणून घेऊया। मनसे अशा प्रकारचं जे पत्रक आहे ते ठिकठिकाणी वाटताना पाहायला मिळत आहे आणि मराठी लोकांना आवाहन करत आहेत की 5 जुलैच्या मोर्चामध्ये आपण सहभागी व्हावं। संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। हिंदी सक्ती विरोधात आरपारची लढाई प्रत्येक मराठी माणसानं आलंच पाहिजे, कुठलाही झेंडा नाही असं तुम्ही म्हणताय आणि पत्रक वाटतायत। तुम्ही रस्त्यावर उतरून अगदी प्रचार करतायत, आवाहन करतायत लोकांना की तुम्ही 5 जुलैच्या मोर्चाला यावं। नाही, निश्चितपणे बघा, हा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मराठी भाषेच्या अस्मितेचा विषय आहे। ज्या पद्धतीने हिंदीची सक्ती लादण्याचा प्रयत्न हा सरकारकडनं केला जातोय या विरोधात सगळ्या मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे। मला असं वाटतं 1956 नंतर ही पहिली वेळ आहे ज्या वेळेला एवढ्या ताकदीने मराठी माणूस हा रस्त्यावर उतरतोय। मी तर म्हणेन की संयुक्त महाराष्ट्र लढा 2.0 यामध्ये आपल्याला दिसेल। अच्छा, 5 तारखेला यायचं अधिवेशन सुरू होणार आहे सोमवारपासून। तुम्हाला वाटतं की या आधीच काहीतरी निर्णय सरकार घेईल किंवा सरकार त्या दृष्टिकोनाचा प्रयत्न करते? आताही शिक्षण मंत्र्यांची पत्रकार परिषद झाली, ते अजूनही समजून सांगतायत की हा निर्णय कशा योग्य आहे। मला असं वाटतं आता समजावून सांगण्याची वेळ गेलेली आहे, आता समजून घेण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे त्यांनी आता समजून घ्यावं, समजवण्याच्या भानगडीत पडू नये। कुठे कुठे तुम्ही हे पत्रक वाटणार आहे संतोष? आता आम्ही प्रवास करणार आहोत ट्रेनने आणि त्याच्यामध्ये आम्ही पत्रकं वाटू। परत शाळेजवळ काल वाटण्यात आली आहेत, शाळेच्या पालकांना देण्यात आलेली आहे, शाळेमध्ये जाऊन वाटण्यात आलेली आहेत। त्याच्या अगोदर शाळांना पत्रकं देण्यात आली आहेत, शाळेमधला पाठिंबा आम्हाला देण्यात आला आहे, तो काल तिकडे जाहीरपणे शिक्षकांनी आणि ट्रस्टी लोकांनी येऊन दिलेला आहे। आपण बघतोय प्रत्येकाला सांगितलं जात आहे की या मोर्चामध्ये सहभागी व्हावं। पुन्हा एकदा संदीप देशपांडेंकडे जाऊयात। खरं तर निवडणुकीवेळी असा प्रचार विविध पक्षांकडनं पाहायला मिळतो, मात्र आज मराठीसाठी हा प्रचार करावा लागतोय, हे दुर्दैव आहे। नाही, मला असं वाटतं लोकांमध्ये जागृती आणणं गरजेचं आहे। लोकांमध्ये ती जागरूकता हवी। आपल्या भाषेसाठी प्रेम तर सगळ्यांमध्ये आहे, ते
आणि जो हिंदी सक्तीचा जो संताप आहे तो व्यक्त लोकांनी केला पाहिजे, ही आमची भावना आहे. त्याच्यासाठी जनजागृती. ठिकठिकाणी हे पत्रक मनसेकडनं वाटले जात आहेत आणि अधिकाधिक लोकांनी मोठ्या संख्येनं एकत्र यावं त्या दृष्टिकोनातनं मनसेकडनं त्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आवाहन केलं जात आहे. कॅमेरामॅन अनिल संघर्ष मी वेदांतने एबीपी माझा मुंबई. लोक येऊन हात मिळवतात आणि आम्हाला सांगतात की हो आम्ही 5 जुलैच्या मोर्चात सहभागी होणार आहोत. बावनकुळे म्हणतात आहेत की मराठी माणसात तेढ निर्माण करण्याचा हा सगळा प्रयत्न. मला असं वाटतं ज्यांनी GR काढलाय ते तेढ निर्माण करतात. आमच्याशी बोलण्यासाठी हे होते मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्यासोबत सविस्तर चर्चा केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश महाजनसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई.